चला तर मग सांगली सुरुवातीपासून सुरू करूयात. पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता मला सांगायचं आहे माझ्या मनातली तनातली आणि धनातली गोष्ट, ती म्हणजे तुमच्या सगळ्यांचं कसं असतं, युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली म्हणजे आता मोकळं झालं फिरायला. पण यार आमचं असं नसतं ना, आम्ही कॉम्पिटेटिव्ह देणारी मुलं बाहेर राहिलेलो असतो. या आम्हाला दुसरं टेन्शन चालू होतं. आता हे संपलं, ह्यात तर पास होईल, पण आधी आता 1 महिन्याचं जे बॅकलॉग लागलेलं आहे ते कधी क्लिअर करायचं, आणि ते पण लवकर क्लिअर करायला लागतं. कारण म्हणजे एकच आता त्याची पण एक्सपायरी डेट असते. डिसेंबरला आहे, 48 लेक्चर राहिलेत ते करायचं आहे. रिव्हिजन पण चालू ठेवायचं आहे. 21ला आता कंबाईनची पण एक्झाम आहे, त्याचा पण स्टडी करायचा आहे. मग आपलं चालू झालं अभ्यासाचा शेड्यूल आजपासून, कारण युनिव्हर्सिटीची एक्झाम संपली. त्यानंतर जाताना खारुताई होती रस्त्यात, खूप छान ती मजा करत होती. काल धुतलेले कपडे आणलीत, घडी घालून ठेवलीत व्यवस्थितरित्या. संध्याकाळी जरा वडापाव चहा खाल्ल्यानं बरं वाटते. हे बघा, कर्म करण्याच्या ते कांडो जात आहे. त्या विचारायला एवढं लिहून दिलं रातभर, काय अर्थ राहिला, माझ्याकडून चुकी झाली आणि तिची तिथे निघली. बस तितकाच होता माझा दिवस. थँक्यू सो मच. ब्लॉग आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.